नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 39. सम्राट आद्या त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले तेव्हा सम्राटला एक इम्पॉर्टंट कॉल आल्याने कॉल रिसीव्ह करून तो बाजूला गेला तर आद्या एक एक रूम बघत पुढे जाऊ लागली. एका बंद रूमसमोर तिची पावलं थांबली. कसल्याशा ओढीने तिने त्या रूमचा दरवाजा उघडले तर आत अंधार होता. अंधारात चाचपडत आध्याने स्विच सुरू केले तसे रूम लाईटाने उजळून निघाला. आध्याची भिरभिरती नजर एका ठिकाणी येऊन थांबली आणि ती वेड्यासारखे समोर एकटक बघू लागली. हळूवार पावलं टाकून ती त्या भिंतीजवळ गेली तर समोर तिच्या प्रयागचा हसरा चेहरा असलेली सुंदर फोटो भिंतीवर टांगली होती. त्यावर चंदनाचे हार चढवले होते तर समोर सतत तेवत असणारा टिमटिमणारा दिवा. प्रयाग? आध्याने हळूच फोटोवरून हात फिरवले. हुंदका दाटून आला तशी ती भिंतीवर डोकं टेकून रडायला लागली. पण थोड्याच वेळात तिच्या काहीतरी लक्षात आले. प्रयागची फोटो यांच्या वाड्यावर कशी? तिने नजर उचलून परत एकदा फोटोकडे पाहिले. फोटोखाली नाव लिहिले होते, विक्रम रघुनाथ मोहिते पाटील. नाव वाचूनच आध्याच्या पायाखाली जमीनच सरकली. प्रयाग? विक्रम? विक्रम म्हणजे सम्राटचे भाऊ? सम्राट मोहिते पाटील, विक्रम मोहिते पाटील, प्रयाग गायकवाड म्हणजे प्रयाग माझ्याशी खोटं बोलला? एवढा मोठा धोका? आध्या शॉक होत 2 पाऊल मागे सरकत स्वतःशीच बडबडली. नजरेसमोर प्रयागसोबत घालवलेले सुंदर क्षण, त्यांची हॉस्पिटलमधील पहिली भेट, अचानक अभयसोबत एक दिवस घरी येणे, त्याच्या आध्याला मागणी घालणे, घरच्यांचे त्यांच्या नात्याला होकार, त्यांचे फुलत जाणारे नाते, त्यांचे लग्न, त्यांचे प्रेम, त्याची काळजी, सगळं एखाद्या चित्रपटासारखे तिच्या दृष्टीपटलावर तरळून गेले. पण त्याच्या 3-4 वर्षाच्या नात्यात त्याने कधीही तो विक्रम मोहिते पाटील असल्याचे आध्याला सांगितले नव्हते. धक्का सहन न होऊन आध्या तशीच खाली पडली. खुल्या डोळ्यासमोर विक्रमचा हसरा चेहरा, डोळ्यात पाणी. हळूहळू तिचे डोळे बंद झाले. सम्राटचे बोलून झाले तसा तो त्याच्या रूमकडे जाऊ लागलाच की त्याची नजर विक्रमच्या रूमकडे गेली. या रूमचा दरवाजा कोणी उघडले? सम्राट विचार करतच दरवाजा बंद करू लागलाच की आत जमिनीवर पडलेली आध्या त्याच्या नजरेस पडली. आध्या? ओ गॉड, म्हणजे हिला सगळं कळले. सम्राट पळतच तिच्याजवळ गेला. आध्या, आध्या उठ. तिच्या चेहऱ्यावर टॅप करत सम्राट तिला उठवू लागला पण तिने काहीच रिस्पॉन्स केले नाही. सम्राटला धस्स झाले. त्याने लगेच तिला बाहुत उचलून घेत त्याच्या रूमच्या दिशेने धाव घेतली. डॉक्टरांना कॉल करून बोलावून घेतले. तोपर्यंत तिच्या शेजारी बसून तो तिचे हात रब करू लागला. आध्या, आध्या प्लीज उठ ना, आम्हाला भीती वाटत आहे. प्लीज बायको, आता माझा अंत पाहू नकोस, आम्ही मरून जाऊ तुझ्याशिवाय. सम्राट तिचे हात त्याच्या गालावर ठेवून कातर स्वरात तिला बोलू लागला. काही वेळातच डॉक्टर आले. अचानक डॉक्टरांना बघून घरातील सगळे व्यक्ती त्यांच्या मागे सम्राटच्या रूममध्ये आले. आध्याला असे बेशुद्ध बघून सगळे घाबरले. काय झाले यांना? जानकीबाई घाबरून तिच्या उशाशी बसल्या. तिला सगळं कळलं. सम्राट बोलला तसे सगळे शॉक झाले. कळले? कसे? तुम्हाला एवढी घाई झाली होती का सम्राट? आरामात सांगायचे ना. आत्ताच आलात तुम्ही घरी? जानकीबाई सम्राटलाच रागवू लागल्या. सम्राट काहीच बोलला नाही. डॉक्टर आध्याला चेक करू लागले. त्यांनी आध्याला इंजेक्शन दिले. डोंट वरी, सगळं ठीक आहे. काही वेळात त्या शुद्धीवर येतील, बोलून डॉक्टर बाहेर निघून गेले. सगळे तिथेच बसून आध्याच्या शुद्धीवर येण्याची वाट बघू लागले. आता ती कशा प्रकारे रिॲक्ट करेल याची सगळ्यांना भीती होती. अभयही काहीसा घाबरलेला दिसत होता, कारण विक्रमचे सत्य त्याला माहीत होते आणि तरीही त्याने सगळं तिच्यापासून लपवून ठेवले. तर सम्राटला भीती होती, आध्या त्याला सोडून तर जाणार नाही ना. रात्री उशिरा आध्याला जाग आली. तिने डोळे उघडले तसे तिच्या शेजारी तिचा हात हातात घेऊन बसलेल्या सम्राटची नजर तिच्यावर पडली. आता कसं वाटतंय? तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सम्राटने विचारले. तशी आध्या दचकून उठून बसली. पूर्ण मोहिते पाटील परिवार तिच्या नजरेस पडला, जो काळजीनेच तिच्याकडे बघत होता. आध्याची नजर अभयवर येऊन थांबली. ती केविलवाण नजरेने अभयकडे बघू लागले. डोळ्यात परत एकदा पाणी जमा झाले. अंगावरचे पांघरून दूर सारत ती उठली.
सम्राट तिला आधार देणारच की त्याच्याकडे न बघताच हात दाखवून तिने अडवले. नजर अजूनही अभयवर खिळलेली हळूवार पावले टाकत ती अभय समोर उभी झाली. तिची नजर बघता अभयने नजर चोरली. प्रयागच विक्रम आहे तुला माहीत होते ना? आध्या एकटक त्याला बघत कातर स्वरात बोलली. अभयने होकारात मान हलवली. मग मला एकदाही खरं सांगावेसे वाटले नाही का? का असे केले भाई प्रयागने माझ्यासोबत? मी खूप प्रेम केले रे त्याच्यावर, मग तरीही त्याने त्याचे सत्य मला सांगितले नाही. अशी काय मजबुरी होती की स्वतःची ओळख माझ्यापासून लपवून ठेवावेसे वाटले त्याला? त्याला एकदाही माझा विचार नाही आला का? एवढा मोठा परिवार असताना एखाद्या अनाथासारखा तो जगत आलेला, कधी त्याच्या परिवाराचे नाव सुद्धा त्याच्या ओठावर आले नाही. त्याचे जाऊ दे, पण तू तर माझा भाई आहेस ना, मग तुला नाही वाटले मला सत्य सांगावे? आध्या रडतच त्याला जाब विचारू लागली. सॉरी आध्या, माझ्याकडून त्याने वचन घेतले होते काही न सांगण्याचे. विक्रम तुला स्वतः सगळं सांगणार होता, अभय बोलला. कधी भाई, कधी? त्याचे सत्य तर त्याच्या सोबतच निघून गेले. बोलून आध्या त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. तिचा आक्रोश बघून सगळ्यांचेच डोळे भरून आले, तर सम्राट पुतळा बनून आध्याला एकटक बघत होता. तो तर पुरता तुटला होता. आध्या त्याला स्वीकारणार नव्हती का? विचार करूनच धडकी भरली त्याला. बाळा शांत व्हा, सत्य लपवून ठेवले म्हणून काय फरक पडतो? शेवटी तुम्ही मोहिते पाटलांच्याच घरची सून आहात ना? आबासाहेबांचा आवाज कानावर पडला तशी आध्या अभयच्या मिठीतून दूर होत आबासाहेबांच्या पुढ्यात उभी झाली. हे तुम्ही बोलताय आबासाहेब? तुम्हाला पहिलेच माहीत होते ना मी प्रयागची म्हणजे तुमच्या विक्रमची विधवा आहे? मग सम्राट सोबत जबरदस्ती लग्नाचे घाट का घातले? एवढेच होते तर तुम्ही मला विक्रमची विधवा म्हणून या वाड्यावर का नाही घेऊन आलात? का सम्राटची बायको म्हणून या घरात मला घेऊन आलात? आबासाहेबांच्या डोळ्यात बघत आध्या रडत काहीशी रागात बोलली आणि सगळ्यांनी चमकून तिला पाहिले. आपसुक सगळ्यांच्या ओठावर हसू फुलले. म्हणजे आध्या तुम्हाला सगळं आठवत आहे? खुश होत अहिल्याबाईने तिला मिठीत घेतले. मला विधवा म्हणून तुमच्या घरात स्थान नव्हते का मोठी आई? आध्या बोलली आणि अहिल्याबाई झटका लागावे तसे तिच्या दूर झाल्या. सगळे आश्चर्याने तिला बघू लागले. तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणाजवळच नव्हते. बस परिस्थितीनुसार सगळे वागत गेले. आध्या अशी अशुभ बोलू नका. तुम्ही विधवा नाही, सुहासिनी आहात. एका सुहासिनीने असे अभद्र बोलू नये, जानकीबाई तिला समजावत बोलल्या. हो, तुम्ही सगळ्यांनी जबरदस्ती माझ्या प्रयागच्या छोट्या भावाशी माझे लग्न लावून दिले. कसे विसरू मी आई? माझा छोटा दीर, माझा नवरा. आध्या रडत बोलली आणि सम्राट धपकन बेडवर बसला. म्हणजे आध्या त्याचा अस्वीकार करत होती का? सगळे आध्याला समजावण्याच्या मागे लागले होते. कोणाचेही सम्राटकडे लक्ष गेले नाही. तो तसाच पुतळ्यासारखा रूममधून बाहेर गेला. ते थेट टेरेसवर जाताना बारमधून वाईनच्या 2-3 बॉटल घेऊन गेला. टेरेसवर कोपऱ्यात पाय पसरून तो खालीच बसला. कानात आध्याचे शब्द घुमू लागले. जबरदस्ती लग्न, दीर माझा नवरा, विधवा. सहन न होऊन सम्राटने अख्खी बॉटल तोंडाला लावली. आम्ही तुला सांगणारच होतो, पण तुला अशा पद्धतीने सगळं माहीत होईल वाटले नव्हते आम्हाला. पण याचे परिणाम एवढे भयानक असेल आम्ही स्वप्नातही विचार केले नव्हते. तुला फक्त विक्रम, त्याचे प्रेम महत्वाचे, मग आमचे काय? तू तर आम्हाला विसरलीस बायको. आमचे प्रेम तुझ्यासाठी काहीच महत्वाचे नाही का? सम्राट ड्रिंकचे एक एक घोट घेत स्वतःचीच बडबड करू लागला. आज तो पुरता कोलमडला होता. तो ड्रिंक करत तसाच नशेत बडबडत जमिनीवरच झोपी गेला. आध्या शून्यात नजर लावून बेडवर बसून होती. नजरेसमोर सगळ्या घटना एक एक करून फिरू लागल्या. सम्राट सोबत झालेले जबरदस्ती लग्न, त्याचे तिच्यासोबतचे वागणे, जवळ येऊन धुतकारणे. एक वेळ नाही तर प्रत्येक वेळेस तो तिला दूर करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचे त्या रात्रीचे त्याचे वागणे, तिच्यावर लावलेले चुकीचे आरोप, दुसऱ्याने वापरलेली स्त्री म्हणून सम्राटच्या डोळ्यात तिच्याविषयीची घृणा आणि रात्री सुनसान रस्त्यावर एकटीला त्याचे सोडून जाणे.
म्हणजे भावाची विधवा म्हणून सम्राट माझा स्वीकार करत आहेत का? म्हणूनच सारखे माफी मागत असतात. त्यांचे प्रेम म्हणजे ते प्रेम नाही तर प्रायश्चित्त आहे. आध्याला तर आता सम्राटच्या प्रेमावरही संशय आलेला. सम्राटचे फ्लॅटमधील वागणे आठवले. एवढ्या नशेत असूनही फक्त त्यांना मी जवळ हवी होती. त्यांच्या डोळ्यात प्रेम कमी आणि अपराधी भावनाच नेहमी दिसते. म्हणजे मी सम्राटची वाईफ असूनही नाही आहे का? ते नेहमीच मला विक्रमची विधवा किंवा जबाबदारी म्हणूनच बघतील का? विचार करतच आध्याने बेडवर अंग टाकले. सकाळचे 8 वाजले असतील. सम्राट अजूनही टेरेसवर झोपून होता. रात्रीचे ओव्हर ड्रिंक आणि विचार उशिराच त्याला झोप आली होती. पावसाळ्याचे दिवस पण आज लख्ख ऊन पडले होते. सूर्याची किरणे डोळ्यावर पडताच सम्राटला जाग आली. त्याने वैतागून डोळे उघडले. तसेच चकाकणारा तेजस्वी सूर्य त्याच्या नजरेस पडला. आपसूक हात डोळ्यावर आडवे झाले. तो उठून बसला. डोकं खूप दुखत होते. त्याहून दुःख तर आध्याचे बोलण्याचे होते. काही वेळ तो तसाच डोळे मिटून मागे भिंतीला टेकून बसला. अजूनही कानात आध्याचे शब्द फिरत होते. तेव्हाच अभय फोनवर बोलत टेरेसवर आला. तसे त्याची नजर बेचैन त्याच्यावर पडली. एवढ्या सकाळी तेही सम्राटला अशा अवस्थेत बघून त्याला काळजीच वाटली सम्राटची. कॉल कट करून अभय सम्राटजवळ आला. सम्राट. अभयने त्याच्या शोल्डरवर हात ठेवले. तसे दचकून सम्राटने डोळे उघडले आणि आतापर्यंत बंद डोळ्याआड दडून असलेले अश्रूचे थेंब गालावर घडाघड उघडले. तू इथे? दुसरीकडे चेहरा करून डोळे पुसत सम्राट काहीसा हसत बोलला. मीही तेच विचारत आहे. तू इथे काय करतोस? आणि हे काय आहे एवढं ड्रिंक? अभय एक नजर शेजारी पडून असलेल्या काही बॉटलकडे बघून त्याच्याकडे रोखून बघू लागला. त्यावर सम्राट काहीच बोलला नाही. तू आध्याचे बोलणे मनावर घेतलेस का? त्याच्याकडे एकटक बघत अभयने विचारले. सम्राटची चुप्पी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊन गेली. हे बघ सम्राट, तू काही चुकीचे विचार करू नकोस. अचानक सगळं तिच्या समोर आले ना, म्हणून ती दुखावली गेली आहे. बाकी काही नाही. थोडा वेळ दे तिला, सगळं ठीक होईल. अभय सम्राटला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. वेळ तर खूप दिले तिला आणि समोरही देऊ. तिला जेवढे वेळ घ्यायचे घेऊ दे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सम्राट निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे एकवार बघून खाली निघून गेला. तर अभय नाराजीत त्याला जाताना बघू लागला. सम्राट रूममध्ये आला तर आध्या अंगाचं मेटकुडं करून अजूनही झोपून होती. सम्राट मनात असूनही तिच्या जवळ जाण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. तिच्या शेजारी बसून तो एकटक तिला न्याहाळू लागला. अजूनही तिच्या गालावर सुकलेल्या अश्रूच्या खुणा दिसत होत्या. परत एकदा त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले. त्याचे हात हळूच तिच्या कपाळावर विसावले. अभय म्हणतो तुला वेळ दे. चल, आम्ही दिले तुला वेळ, पण यावेळी आम्ही पुढाकार घेणार नाही. आपले नाते हवे असेल तर तुला पुढाकार घ्यावे लागेल. तू हवं तेवढा वेळ घे. 1.5 वर्ष वाट पाहिली, आम्ही पुढेही बघू. पण तुझा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नसला तर आम्ही समजू तुझ्यासाठी आम्ही महत्त्वाचे नाही. मग मात्र आम्ही तुला नको असलेल्या या बंधनातून मोकळे करून घेऊ. सम्राट मनातच पुटपुटला. त्याने डोळे भरून तिला पाहून घेतले. कपाळावर ओठ टेकवून तो फ्रेश व्हायला निघून गेला. आध्याला जाग आली ती दरवाजा लावण्याच्या आवाजाने. ते दचकून उठून बसली. नजर सहजच घड्याळाकडे गेली. सकाळचे 9 वाजले होते. तिला धडकीच भरली. अहिल्याबाई आता तिला नक्कीच रागावणार वाटून गेले, पण चूक तर तिचीच होती ना. अंगावरचे पांघरून दूर सारत ती लगेच फ्रेश व्हायला गेली. मिरर समोर उभी ती तिची केस सुकवू लागली. सहजच नजर बेडवर गेली तर सम्राट तिच्याकडे एकटक बघत होता. तिने घाईने वळून त्याला पाहिले तर तो बेडवर नव्हताच. आध्या गोंधळून इकडे तिकडे त्याला शोधू लागली. सम्राट कुठे गेले? रात्रीपासून तर रूममध्ये आलेच नाही. आध्या नाराजीत पुटपुटली. ती पटापट आवरून खाली आले तर सगळे डायनिंगवर बसून तिचीच वाट बघत होते. तिने एक नजर सगळ्यांवर फिरवले. नाश्त्यासाठीही सम्राट आलेला नव्हता. तिने हताश शुष्कार सोडले. बाळा, आता ठीक वाटतंय ना?
या बसा, काल रात्रीपासून काही खाल्लेही नाही तुम्ही, जानकीबाईने काळजीने विचारले. तशी आध्याने बस होकारात मान हलवली. ती नेहमीच्या तिच्या खुर्चीवर बसली, पण शेजारची सम्राटची खुर्ची खाली बघून तिला वाईट वाटले. अभय एकटक तिचे एक्सप्रेशन निहाळत होता. आध्याला सम्राटसाठी बेचैन होताना बघून समाधान वाटत होते, तर कुठेतरी त्यांच्यात न दिसणारी एक भिंत तयार झाली म्हणून वाईटही वाटत होते. सगळ्यांनी नाश्ता केला. आज बऱ्याच दिवसांनी सगळे हसून खेळून नाश्ता करत होते, पण आद्याची नजर राहून राहून सम्राटला शोधत होती. त्याची काळजीही वाटत होती, पण कोणाला त्याच्याविषयी विचारूही शकत नव्हती. मोठी आई, मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचे आहे. सगळ्यांचे नाश्ता झाले तशी आध्याने विषय छेडला. तिचा गंभीर चेहरा बघून पहिले तर सगळे घाबरले. हां, बोला ना आध्या. मनातील भीती चेहऱ्यावर दिसू न देता अहिल्याबाई आबासाहेबांकडे एक नजर बघून बोलल्या. मला माझे पहिलेचे काम करायचे, सोबत आपली कंपनी जॉईन करायचे, आध्या बोलली. तसे सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. एवढेच ना, मग जा की, तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, अहिल्याबाई हसून बोलल्या. आध्या त्यांना बघतच राहिली. कुठे नेहमी मोहिते पाटलांच्या बायकांनी घराच्या बाहेर जाऊ नये ह्यावर ठाम असलेल्या अहिल्याबाईचे मवाड शब्द ऐकून आध्याच्या ओठावर हसू आले. आणि हो आध्या, तुमची इच्छा असेल तर पार्टीची कामेही करू शकता, सगळे तुमचीच वाट बघत आहेत, आबासाहेब हसत बोलले. नक्कीच आबासाहेब, आध्याने डोक्यावरचे पदर नेट करत हसून बोलली. अभय मात्र आध्याचे हे नवीन रूप बघतच राहिला. त्याला वाटलेले आध्या काही दिवस तरी तिच्या कोशातून निघणार नाही, पण इथे तर उलटेच घडले. ती अशी वागत होती जणू रात्री काही घडलेच नाही. भारतीने अभयकडे गोंधळून पाहिले. ही आपलीच आध्या आहे ना? भारती अभयच्या कानाजवळ पुटपुटली. नाही, ही सम्राटची आध्या आहे, अभय गर्वाने बोलला. त्यावर भारतीही गालात असली. विक्रमने आध्याला सेल्फ डिफेन्स शिकवलेले. सगळ्या बाजूने त्याने तिला स्ट्रॉंग बनवले, पण ती त्याच्या प्रेमाने कुठेतरी कमकुवत बनलेली. तिला जबाबदारीची जाणीव तर होती, पण तरीही तिला स्वतःला विक्रमवर निर्भर राहणे आवडू लागलेले. त्याचे प्रेम जणू तिच्या पायातील न दिसणाऱ्या बेड्या बनल्या होत्या. आणि अभय भारती यांनीही तिला कुठलीही गोष्ट करण्याची सूट तर दिली, पण अति प्रेम काळजी याने मात्र तिच्यावर काही बंधनेही लादली. पण सम्राटचे तसे नव्हते. सुरुवातीपासूनच तो आध्याकडे आकर्षित झालेला आणि घरातील चीड येणारे वातावरण, यात आध्या तिच्याच माणसांच्या विरोधात उभी झालेली आणि त्यातही आबासाहेबांनी सम्राटने तिला साथ दिले होते. तिच्यातील करारी आध्याला त्याने बाहेर काढले होते. आध्या नेहमीसारखी आज कोल्हापूरमधील तिच्या माणसांना भेटायला निघाली. सोबत अभय, भारती, चिऊ, चिकू, स्वरा आणि वीर होते. नेहमीप्रमाणे ती पहिले तिच्या महिला मंडळांकडे गेली. तिला बघताच सगळे उभे झाले. वहिनी साहेब, तुम्ही या ना. आता ठीक आहात तुम्ही? एक स्त्री, मीनाक्षी, जी महिला मंडळाची अध्यक्ष असावी, तिने खुश होत विचारले. तिने लगेच आध्याला बसायला खुर्ची दिली. सोबत बाकींच्यांनाही. सगळ्या बायका तिच्या भोवती गोळ्या झाल्या. आपुलकीने तिची चौकशी करू लागल्या. मी ठीक आहे, तुम्ही सगळे कसे आहात आणि काम कसे सुरू आहे? आध्यानेही हसून चौकशी केली. काम एकदम मस्त. फक्त तुमच्यामुळे आम्ही बायका दोन पैसे कमवायला लागलो. आम्हाला आता कधी कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही. आमच्या कामाला तर आता आमच्या घरची माणसेही खूप साथ देतात. खूप खूप उपकार झाले तुमचे वहिनी साहेब. कुठे दोन वेळचे धड खायला मिळत नव्हते आम्हाला, आणि आता बघा, चांगले जेवण, मुलांचे शिक्षण आणि गरजेच्या वस्तूही आता आम्ही घेऊ शकतो. आम्हाला आत्मनिर्भर बनवायला खूप कष्ट घेतले तुम्ही. मीनाक्षी मनापासून आध्याचे आभार मानू लागली. तिचे बोलणे ऐकून अभय, भारती हरकून आध्याला बघू लागले. डोळ्यात तिच्याविषयी अभिमान झळकत होता त्यांच्या. पण 1.5 वर्ष तुम्ही इथे नव्हतात ना? सुरुवातीला आम्हाला खूप अडचणी आल्या, पण दादासाहेबांनी तुम्ही उभे केलेले काम बंद होऊ दिलेच नाही, मीनाक्षी बोलली. तसे आध्या आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले. सगळ्या बायका एक एक करून सम्राटने त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारे मदत केली सगळं सांगू लागल्या.
दादासाहेब तुमच्यावर खूप प्रेम करतात बरं का वहिनीसाहेब, नेहमीच बोलायचे ते. आमच्या बायकोनी मेहनतीने उभारले सगळं, आम्ही असंच वाया जाऊ देणार नाही, दुसरी स्त्री बोलली. त्यावर आता गालातच असली. मग तिथून सगळे कराटेच्या ग्राउंडवर गेले. आता तर तिथे प्रॉपर एक छोटंसं स्कूल उभारले होते. सम्राटचे 2-3 बॉडीगार्ड काही लहान मुलांना कराटेचे ट्रेनिंग देत होते. आध्या आणि बाकी सगळ्यांना बघून सगळे शांत झाले. वहिनीसाहेब, सगळे बॉडीगार्ड तिच्या पुढ्यात उभे झाले. काय म्हणते स्कूल? आणि सीमा, आध्याची पहिली स्टुडंट आणि रात्रीची शाळेची पहिली टीचर कुठे आहेत? आध्याने विचारले. स्कूल एकदम मस्त. सगळ्यांना सेल्फ डिफेन्सचे महत्त्व कळले. आता तर पॅरेंट्स आवडीने मुलींना कराटे ट्रेनिंगसाठी इथे पाठवतात. संध्याकाळच्या बॅचला भरपूर मुलं मुली असतात, एका बॉडीगार्डने माहिती दिली. सगळं बघून आद्या खूप खुश होती. तर अभय भारती मात्र भारावून आद्याला बघत होते. तिच्यातील टॅलेंट त्यांच्या अतिप्रेमाने कुठेतरी मागे पडले होते. तेच इथे उभारून निघाले. चिकू दिवसभर भटकून आता मात्र थकले होते. मग काय, ते लगेच घरी निघून गेले. पण आध्यामध्ये अजूनही सकाळी होता तेवढाच उत्साह होता. ती लगेच सीमाला भेटायला गेली. वहिनीसाहेब, आध्याला बघताच सीमा खुश होत तिच्या मिठीतच शिरली. तुम्हाला आम्ही खूप मिस केले. तुम्ही परत यायला खूप वेळ लावली वहिनीसाहेब. सीमा आध्याचे दोन्ही हात हातात पकडून कातर स्वरात बोलली. कदाचित गरजेचे होते, आध्या काहीशी विचारात हरवत बोलली. पण लगेच भानावर येत आध्याने तिची चौकशी करू लागली. आबासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन एक प्रौढ माणसांसाठी आणि मुलांसाठी शाळा उभारली होती, जिथे फ्री शिक्षण दिले जाई. आणि सीमाच नाही तर तिच्यासोबत सुरुवातीपासून काम करणाऱ्या शिक्षकांना परमनंट जॉब पण दिले होते. आध्याने रोवलेले रोपटे आता हळूवार मोठे झाड होऊ लागले. तिने फुलवलेला बगीचा फुलायला लागला होता आणि हिरवळीने फुललेला तिचा बगीचा बघून आद्या खूप खुश होती. असेच 5-6 दिवस निघून गेले. या 5-6 दिवसात आध्याने सम्राटला एकदाही पाहिले नव्हते. कदाचित त्या दिवसापासून तो घरी परतलाच नसावा, तर ऑफिसमध्येही त्याच्याशी भेट झाली नव्हती. कदाचित तो मुद्दाम तिच्या समोर यायचे टाळत असावा. तिला मात्र आता त्याची काळजी वाटू लागली. ती सोफ्यावर बसून विचारात हरवली होती. सम्राटविषयी कदाचित वीरला माहीत असावे. विचार करून ती त्याच्याकडे जायला उठलीच की रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तसे आध्याने चमकून दरवाजाकडे पाहिले तर दारातून सम्राट आत येताना दिसला. काहीसा थकलेला, बियर्ड हलकी वाढून अस्ताव्यस्त झालेली, डोळ्याखाली वर्तुळ, डोळे लाल दिसत होते, उतरलेला चेहरा. त्याला बघताच आध्या एकटक त्याला बघतच राहिली. डोळ्यात हलके पाणी जमा झाले तर त्याने एक नजर तिला बघून तिला दुर्लक्ष करत कबर्डमधून त्याचे कपडे घेत तो बाथरूममध्ये गेला. आध्या तशीच विचार करत सोफ्यावर बसली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.